सर्वांचं राजेश्वर प्रतिष्ठानच्या वतीनं मी मनापासून स्वागत करतो आणि सर्वप्रथम आपली दिलगिरी व्यक्त करतो. जरा कार्यक्रमाला उशीर झालेला आहे. कालपासून दिल्लीवरून आलेले हे सगळे आपले पाहुणे आहेत. त्या पाहुण्यांची स्थळ पाहणे चाललेलं आणि त्यामुळं आज सकाळी फार उशीर झाला, काल पण उशीर झाला आणि त्यामुळे यायला उशीर झाला. मित्रांनो, आज आपल्या सातारा जिल्ह्यामध्ये सर्वप्रथम आणि अत्यंत आनंदाची बातमी आणि अत्यंत महत्त्वाची बातमी म्हणजे अनेक वर्षानंतर 1958 सालानंतर महाराष्ट्रामध्ये 3 ते 4 वेळा झाल्या असतील, पण सातारा जिल्ह्यामध्ये पहिल्यांदा हिंद केसरी कुस्ती स्पर्धा माथ्यावरची ही आपण घेत आहे. ही सगळ्यात महत्त्वाची बाब. 1958 साली रोशनलालजी यांनी डॉक्टर राजेंद्र प्रसाद आणि पंडित जवाहरलाल नेहरू यांच्याबरोबर स्थापित केलेली भारतीय शैली कुस्ती महासंघ आहे आणि त्या भारतीय शैली कुस्ती महासंघाचे आजचे राष्ट्रीय सचिव गौरव रोशनलालजी या ठिकाणी आलेले आहेत. त्याचप्रमाणे महाराष्ट्राचे भारतीय शैली कुस्ती संघाचे सेक्रेटरी नाना खोपडे या ठिकाणी आहेत. त्याचबरोबर महाराष्ट्राच्या भारतीय शैली संघाचे अध्यक्ष बारणे साहेब आहेत. अर्जुन अवॉर्डी ज्ञानी सिंगजी आहेत. त्याचबरोबर आमचे महाराष्ट्र केसरी बापूदादा लोखंडे, त्याचप्रमाणे आमचे किरण भगत, माणिक पवार, दादा थोरात, विशेष करून उल्लेख मला केला पाहिजेत. आमचे 2 महाराष्ट्र केसरी आबा सूळ, चंद्रकांत सूळ, ही सर्व मंडळी आम्ही त्या राजेश्वर प्रतिष्ठानच्या माध्यमातून या ठिकाणी ही हिंद केसरी स्पर्धा आयोजित करतो. हे का करतोय तर कुस्ती क्षेत्रामध्ये गेली 65 वर्ष सातत्याने अथकपणे कोणताही मोबदला न घेता सातारा तालीम संघामध्ये सर्व मुलांना मोफत सातारच्या तालीम संघाच्या मैदानावरती तुम्ही पत्रकार आला किंवा कोणत्याही क्रीडा क्षेत्रातली मंडळी आला, क्रीडा क्षेत्राच्या विकासासाठी किंवा खेळासाठी 60 पैसे 60 वर्षामध्ये आम्ही भाडं घेतलेलं नाही. हे क्रीडा मंत्री साहेबराव पवार भाऊंचं योगदान आहे आणि आज सुद्धा 100व्या वर्षी आपल्या तालीम संघामध्ये ते सातत्याने जातात आणि सातत्याने जाऊन एकच कार्यक्रम आहे, सुदृढ आणि बलवान माझा पैलवान झाला पाहिजे, पण तो जर का सुसंस्कारी नसेल तर तो पैलवान माझ्या तालीम संघात नसला पाहिजे. ह्या भूमिकेचे ते आहे. अतिशय सत्यशोधक विचाराचे महात्मा फुलेंच्या विचाराचे ते आहेत आणि त्यांच्या वयाला 15 सप्टेंबरला 100 वर्ष पूर्ण झाली आणि 101 वर्ष चालू आहे. त्यानिमित्त आम्ही या वर्षामध्ये विविध कार्यक्रम घेण्याचा संकल्प सोडलेला आहे. त्यातला पहिला संकल्प म्हणजे हिंद केसरी कुस्ती स्पर्धा. ही हिंद केसरी स्पर्धा देशातली सर्वात मोठी आणि सर्वात महागडी बक्षीस देणारं ही आपली स्पर्धा सातारची होणार आहे. याच्यामध्ये सगळ्या ठिकाणी गेलेले आहेत. त्या ठिकाणी चांदीच्या गदा, काही थोड्याफार रोख रकमी, का तर सन्मान हा मोठा त्याचा हिंद केसरी किताबाचा आहे आणि ती गदा फार मानाची असते. आपल्या हिंद केसरीमध्ये आपल्या महाराष्ट्राचे श्रीपती खंचनारे झालेले आहेत, मारुती माने झालेले आहेत, गणपत आंदळकर झाले आहेत, हजरत पटेल झालेले आहेत, दीनानाथ सिंग आता यापैकी आहेत. एवढी मोठी मंच, एवढी मोठी मल्ल ह्या संस्थेच्या माध्यमातून हिंद केसरी झाले आणि जो कोणी हिंद केसरी होतो त्याला आपलं राज्य सरकार दरमहा 35,000 रुपये मानधन देते. आणि केवळ भारतीय शैली कुस्ती महासंघ, हा भारतीय शैली कुस्ती महासंघ जागतिक कुस्ती संघटनेशी संलग्न आहेत आणि 20 ते 23 नोव्हेंबर रोजी आपण छत्रपती शाहू स्टेडियमवरती ह्या स्पर्धा घेत आहे. या स्पर्धेमध्ये आपण वजनी गटामध्ये आणि त्याचबरोबर महिलांची महाराष्ट्र हिंद केसरी स्पर्धा ह्या आपण घेत आहे. त्याचे वजने यामध्ये देशातले 26 राज्य येणार आहेत आणि 7 सर्व्हिसेस म्हणजे भारतीय वायुदल असेल, भारतीय सेना असेल, भारतीय नेव्ही असेल, BSF असतील, रेल्वे असतील, हे सगळे 7 युनिट, ITPT ही एक आणखी संघटना आहे इंडियन, त्यांच्या टीम्स येणार आहेत. एक 550 पुरुष, 250 महिला असा हा मोठा सोहळा इथं रंगणार आहे.
आणि ह्या सगळ्या कुस्त्या फक्त मातीवरती होणार आहेत. आणि त्याच्यासाठी आम्ही आमच्या प्रतिष्ठानच्या वतीने एक मोठं पाऊल उचललेलं आहे आणि याची माहिती आपल्याला द्यावी आणि आपल्या सर्वांपर्यंत पोहोचावी हा ह्या पत्रकार परिषदेचा उद्देश आहे. आपल्या सर्व सातारकरांना हा मी निमित्त मात्र सुधीर पवार आहे आपल्याला माहिती देणार, पण ही आपल्या सर्वांची स्पर्धा आहे असं समजून आपण त्यामध्ये सहभागी व्हावं आणि त्याच्यामध्ये आपल्याही काही सूचना असतील, आपल्याही काही गोष्टी जर काही याच्यामध्ये सुचवायच्या असतील तर त्यासाठी आपणही ते करावं अशी माझी आपणाला विनंती आहे. आणि याच्याबद्दल मी प्रेस नोट आम्ही तयार केलेलीच आहे, प्रत्येकाला आम्ही देतोय. त्याच्या व्यतिरिक्त आतापर्यंत 51 हिंद केसरी झालेले आहेत 58 सालापासून. ते 52 हिंद केसरी स्पर्धा आपली साताऱ्यामध्ये होत आहे. तर 51 हिंद केसरींची यादी दिलेली आहे. 51 हिंद केसरी नंतर आपण या हिंद केसरीला काय स्पर्धेमध्ये बक्षिसं देणार आहेत त्याची यादी दिलेली आहे की जेणेकरून आपल्याला याच्यामध्ये फारसा वेळ जाणार नाही. म्हणून मी त्याच्या आधी यांचा प्रश्नोत्तर सुरू होण्यापूर्वी आपल्या सर्वांना त्याची एक एक कॉपी देतो आणि मग आपण आपला वार्तालाप सुरू करू. चालेल? काय श्रद्धा सगळ्यांना दररोजचा आपला परिचय दीजिए. नमस्कार साथियों, फोन करतो मैं भारतीय शैली कुश्ती महासंघ का राष्ट्रीय महासचिव गौरव रोशनलाल, आप सभी को सबसे पहले तो बहुत बहुत मुबारक हो। आप लोग हमारे निवेदन पे यहाँ एकत्रित हुए और हिंदुस्तान में ये बहुत गर्व का विषय है कि हिंदुस्तान में पहली बार सतारा जिले में इतने बड़ी इनाम राशि जो पहलवानी के उपलक्ष्य में दी जा रही है पहलवानों को, हिंद केसरी में पहली मर्तबा इतनी धनराशि पहलवान पाएंगे। और आपको हम बताएंगे कि हिंदुस्तान के कोई भी पहलवान, बड़े से बड़ा पहलवान, सभी हमारे इस टूर्नामेंट में पार्टिसिपेट करेंगे। और हम आपको 20 से लेके 23 नवंबर को यहाँ कुश्ती का महाकुंभ दिखाएंगे। बाकी आप सबके पास में प्रेस नोट आ गया है, किसी का कोई अगर सवाल है तो आप पूछ सकते हैं। और 1958 से लेके अब तक के जो हिंद केसरी रहे हैं सबकी सूची हम आपको प्रोवाइड कराएंगे। कोई भी आपको उसमें संदेह है या कोई भी आप बात पूछना चाहते हैं उसके विषय में तो बताएं। सबसे पहले तो मैं आप लोगों के सामने ही हमारे दीपक जी को 52वीं इसकी अलॉटमेंट दीपक साहब को करें, जिसके रूप में आप हिंद केसरी 2024-25 पुरुष एवं महिलाओं की कुश्ती का प्रतियोगिता को देखेंगे। भगवान के उसमें माता रानी की चुन्नी जो कटरा वैष्णो देवी से हमारा ये प्रतीत है, ये दीपक साहब को। साथियों, स्पर्धा में हमारे हिंद केसरी को मिला के पुरुष में 8 वजनगट रहेंगे, जिसमें 55, 60, 65, 70, 75, 80 और 85 7 वजन ये हो गए। 85 से लेके 140 तक हम आपको हिंद केसरी के मुकाबले होंगे। और इसी में ही महिलाओं में 48, 52, 56 और 62 ये वजनगट रहेंगे। और टाइटल के लिए प्लस 65 से लेके 90 किलो तक का महिला गट में हिंद केसरी का मुकाबला होगा। ये प्रतियोगिता भारतीय शैली कुश्ती महासंघ की जो राज्य इकाइयां हैं उनके अधीन होंगी, जिसमें 23 स्टेट और 7 यूनिट बोर्ड्स आपके पार्टिसिपेट करेंगे, जिसमें यूनिट बोर्ड्स में रेलवे, नेवी सर्विसेज, ITBP,
BSF, CISF, CRP और एयरफोर्स सब आपके इस प्रतियोगिता में पार्टिसिपेट करें। वहीं दिल्ली, हरियाणा, पंजाब, महाराष्ट्र की 2 टीमें अपना इस तरह से 23 स्टेट पार्टिसिपेट करेंगे। प्रतियोगिता में 800 पहलवानों के पहुंचने की संभावना है, जो कि 4 दिन तक साथ में आपको प्रतियोगिता में शामिल होंगे। और इसी उपलक्ष्य में भारतीय शैली कुश्ती की जो इंटरनेशनल इकाई है, वर्ल्ड फेडरेशन ऑफ इंडियन स्टाइल रेसलिंग, उनके अधीन इस प्रतियोगिता के रूल और रेगुलेशन सब फॉलो होंगे। और जो यूनाइटेड वर्ल्ड रेसलिंग है, जो इंटरनेशनल प्लेटफॉर्म है पूरी रेसलिंग का, पूरी दुनिया की रेसलिंग जिसके अंडर कंट्रोल होती है, वो है यूनाइटेड वर्ल्ड रेसलिंग। उसके प्रेसिडेंट, जो हमारी ट्रेडिशनल की प्रेसिडेंट है रोडिका मारिया यास्री, वो भी आएंगे मैडम टर्की से। और साथ में सेक्रेटरी जनरल कार्लोस रॉय साहब के भी आने की उम्मीद है। और कुछ आपको कोई भी जानकारी हो तो आप नहीं है, क्योंकि हमारी जो एफिलिएशन है वो यूनाइटेड वर्ल्ड रेसलिंग से, रिकॉग्निशन जो है हमारी, जो कंट्रोल करती है बॉडी पूरे वर्ल्ड की कुश्ती, उससे ये है। बाकी सारा कुछ जो है वो आपकी राजेश्वर प्रतिष्ठान, वो इसको ओवरऑल कर रही है सारा कुछ। और साथ में महाराष्ट्र राज्य कुश्ती जो है राज्य सरकार कर रही है। एक्चुअल में मैं बताऊं, जो स्पोर्ट्स मिनिस्ट्री है ना, वो ओलंपिक में जो गेम है उनको प्रायोरिटी देती है, उनको नेशनल वगैरह में, इंटरनेशनल में फंडिंग देती है। जो नॉन ओलंपिक गेम है उसमें फेडरेशन खुद अपना कराती हैं या स्टेट एसोसिएशन से उनसे अपना स्पॉन्सर्स लेंगे। मतलब जो स्पोर्ट्स मिनिस्ट्री का नियम है वो यही है कि वो प्रायोरिटी आपको ओलंपिक गेम को देगी। तो ये ओलंपिक गेम नहीं है, वर्ल्ड से रिकॉग्नाइज जरूर है। वर्ल्ड से रिकॉग्नाइज ऐसे बहुत से गेम हैं जिनको अभी भी सरकार नहीं देती। बॉडी बिल्डिंग है, खो खो है, कबड्डी है, कबड्डी का कुछ आ जाए तो कुछ आर्ट उन्होंने ये उसमें रखे हुए हैं प्रायोरिटी और नॉन प्रायोरिटी में। तो वो इशू कोई माने नहीं रखता स्पोर्ट्स मिनिस्ट्री का, अब वो किसको देती है नहीं देती। उसे रिकॉग्नाइज का या उसकी मतलब चैंपियनशिप का कोई अच्छा या ये उसको रिकॉग्नाइज नहीं करे, इसका कोई प्रभाव नहीं होता कि भाई वो पैसे दे तभी ये रिकॉग्नाइज है। ऐसा कुछ है नहीं। मतलब हर फेडरेशन के मतलब उसके नियम है, अपने उनके नियम ये हैं कि वो प्रायोरिटीज ओलंपिक गेम्स को दे रही है। आपके साथियों, एक ये बात है कि जो हिंद केसरी का नाम है, हिंदुस्तान में सबसे बड़ा नाम हिंद केसरी कुश्ती की प्रतियोगिता में, हिंद केसरी से बड़ा कोई भी टाइटल नहीं है हिंदुस्तान। जो टाइटल भारतीय शैली कुश्ती महासंघ इंडियन स्टाइल के रजिस्टर्ड ट्रेडमार्क टाइटल, हिंद केसरी, भारत केसरी, रुस्तम हिंद, अगर हिंदुस्तान में कोई भी इस नाम की प्रतियोगिता होती है तो आपकी भारतीय शैली कुश्ती महासंघ के ही तत्वाधान में वो प्रतियोगिता होगी। तुम्ही म्हटलं ना मदत काय, जो कोणी हिंद केसरी होतो त्या हिंद केसरीला आपल्या राज्यामध्ये शासन 35,000 रुपये दरमा देते, मरस्तोपर्यंत त्याला पेन्शन असते। आता 35 केले। आता ही जी आपण बक्षिसे दिली, आपण आयोजक आहे त्यांच्या मार्फत आहे, ती काही शासन देणार नाही। पण शासनाला आम्ही काही मदत मागणार, बाबा एवढी मोठी स्पर्धा घेतोय, आम्हाला शासनाकडनं काही मदत मिळते का बघा। दिली ठीक आहे, नाही दिली आम्ही आमचे लोक आहे, प्रत्येकाशी काय कॉन्ट्रीब्युशन काढून आम्ही ही स्पर्धा पार पाडणार आहे। साधारण 5 कोटीचं बजेट आहे स्पर्धेचं आणि ते बजेट गोळा करून कलेक्शन करून आपण शाहू स्टेडियमला एक मोठ्या प्रमाणात, जसं गेल्या वेळेला महाराष्ट्र केसरी आपण जे केले होते त्याच्यापेक्षा ह्या इथं मोठ्या आणि कुस्त्या फार मोठ्या होणार आहे। याचं कारण असं तपास साहेब की आपण जो हिंद केसरी होणार आहे त्याला जवळजवळ 20 ते 21 लाख रुपयाचं बक्षीस आहे। म्हणजे जीप, चांदीची गदा आणि शासन यांच्या मार्फत 5 लाख असतात। महाराष्ट्रात पहिल्यांदाच होते आणि महाराष्ट्रात आपण एवढ्या सगळ्यात मोठी बक्षिसं आपण आतापर्यंत कोणी दिली नाही, ते आपण देतोय पहिल्यांदा। म्हणजे आतापर्यंत भारतामध्ये देशात आणि तो सातारा जिल्हा 52 सालापासून आणि त्यात सातारा जिल्हा आणि त्यात साताऱ्यामध्ये, त्यामुळे एवढं मोठं बक्षीस असल्यामुळे संतोष शेठ किमान 100 ते 110 पोरं हिंद केसरीची येतील
टॉपची मोठी एका गटामध्ये एका गटामध्ये नुसतं हिंद केसरी. एवढी मोठी मुलं आहेत सर्व्हिसेस वगैरे आपल्या महाराष्ट्रामधूनच 8 मुलं आहेत. खोपडे साहेबांनी आता ते 2-3 दिवसात तारीख डिक्लेअर करतील, त्यांची चाचणी स्पर्धा घेणार हे आणि त्यातून निवड काढणार. आपण इथं घेणारा संघ आहे म्हणजे आपला सातारा महाराष्ट्र. मग महाराष्ट्राचे जसे 5-4 पाहिजेत आपल्याला 8 देतात, एक 4 एक्स्ट्रा देतात. आपण संयोजक असल्यामुळे त्यामुळे 8 आपली मुलं जवळजवळ हिंद केसरीला येतील. आपल्याला का फी ठेवली का? नाही फी वगैरे काय नाही. आता तू काही 4 पैसे दिलेस तर तुझं धन्यवाद. काय म्हणलं सगळे पत्रकारांना देणार असेल देऊ आपण. सगळे नाही, मी तुझे मंत्री अंदाजे सांगतो. ओम बिर्ला जे सभापती आहेत त्यांच्या हस्ते उद्घाटन होईल सामन्याचं. गडकरी साहेब याची हे चीफ पॅटर्नर आहे, मुख्य संघटक आहेत. मधल्या 4 दिवसामध्ये गडकरी साहेब येतील इथं. या स्पर्धेमध्ये कुठल्याही पक्षाचं राजकारण नाही, पक्षविरहित आणि राजकारण विरहित आपण स्पर्धा इथे भरवतोय. बक्षीस समारंभाला संतोषचे फडणवीस साहेब, पवार साहेब, एकनाथ शिंदे साहेब, अजित पवार साहेब हे सगळे एका स्टेजवर तुम्हाला दिसतील आणि सगळ्यांना आपण निमंत्रण देणार. आपल्या इथले 4 मंत्री, 8 आमदार सगळे आपण त्यांना इथं पाहुणे म्हणून बोलवणार. दोन्ही खासदारांना बोलवणार. त्यामुळे इथं कुठलं राजकारण नाही आणि कुठला पक्षपेक्ष नाही. दुसरे एक विषय आहे, त्यांची संख्या कमी आहे जाधव साहेब आणि वजन 200 आणि वजन गट 12. पुरुषांची संख्या जास्त आहे. पुरुष जवळजवळ 100 खेळतील, महिला जास्तीत जास्त मला वाटते 30-25-30 येते. कितना आहे 31 महिला फायनल हिंद केसरीचा महिलांचा गट जो आहे तो 65 किलो पासून आहे आणि हिंद केसरी पुरुष गट आहे तो 85 ते 140 किलो वजनाचा आहे. त्यामुळे पुरुषचा वजन गट फार मोठा आहे आणि त्यामुळे हे केलं. आणि चिंबूसपणा वगैरे असं काही नाही. हिंद केसरी बघा, तुम्ही हिंद केसरी इथं महिलांचं सुद्धा म्हटलंय. अगदी गदा आहे, आल्टो आहे आणि रोख रक्कम हे देणार. त्यांना पण थार द्या असं म्हणतात. का देऊ शकत तुमच्या संख्येचं निरीक्षण करू आणि त्याच्यावर आम्ही 100% विचार करून काहीतरी बदल करू. पण सध्या तरी हे महिलांना अजून प्रोत्साहन, अजून महिला आपल्याकडे अजून महिला महाराष्ट्रातल्या. मैं इसमें आपको टेक्निकली बता 1958 में पहला हिंद केसरी पुरुष का स्टार्ट किया. 2011 में हैदराबाद में महिला का पहला हिंद केसरी स्टार्ट. तो हम धीरे धीरे उस ग्राफ को लेके आ रहे हैं. अब की बार ये महिला का 4था हिंद केसरी होना है, जो 4th. पहला भी हैदराबाद में हुआ, दूसरा वहां करवाया था जमखंडी में जो कि कैंसिल हो गया था. तीसरा जो हमारा हिंद केसरी हुआ वो फिर हैदराबाद में हुआ और चौथा अब की बार सतारा में हुआ. तो एक ग्राफ 60 साल का है और एक 5 साल का है, तो इसलिए उसको अभी पहुंचने में थोड़ा सा समय लगेगा. जैसे जैसे हमारा महिला पहलवानों का जो भी टीमों में संख्या है, संख्या बल ज्यादा होने लगेंगी, महिलाओं की भागीदारी कुश्ती के प्रति, हिंद केसरी टाइटल के प्रति ज्यादा होने लगेंगी, तो निश्चित रूप से हम उनका भी इनाम इनके बराबर करेंगे. और एक और बात बताऊं कि आपने ये जो क्वेश्चन आपने सिर्फ टाइटल का उठाया है और हम आपको ये बता रहे हैं कि हम लोग जो बराबरी का विषय देख रहे हैं वो ये देख रहे हैं कि आप उसी के नीचे देखें. उसी के नीचे जो हमारे इसमें जो वजन गट है, वजन गट वही पुरुष गट में भी वही है इनाम जो हमने वजन गट में दिया. तो ये हमने बराबरी का यहाँ पर जरूर किया है कि पहलवानों की तुलना कोई ये नहीं है कि महिला पहलवान अच्छी है या पुरुष पहलवान अच्छा है, तो इसमें कोई वो नहीं है. तो एक मैंने आपको ये जस्टिफाई किया है इस चीज को कि अभी उसको धीरे धीरे पहुंचने में हमें थोड़ा सा टाइम लगेगा. निसंदेही हम आगे आने वाले वर्षों में इनाम को बराबर ही करा करेंगे. एक मिनिट बापू थांबतो. हार गाडी आणि चांदीची गदा, आल्टो गाडी आणि चांदीची गदा, रोख रक्कम वगैरे जे काही राज्य सरकार असेल किंवा केंद्र सरकार त्यांना पगाराच्या माध्यमातून ते देणार आहे. रोख रक्कम आम्ही बिलकुल देणार नाही. जे विजेते आहेत त्यांना चांदीची गदा साधारण 7 किलोची आहे पुरुषची आणि ही 16 लाख रुपयाची थार गाडी, आल्टो कार 5 लाख रुपयाची आणि चांदीची गदा त्यांची 2 किलोची आहे. अशा स्वरूपाचा आहे. त्यामध्ये मिसअंडरस्टँडिंग असं होऊ नये.
परत तुम्ही विचारायचं एवढी रक्कम दिली होती आणि काय झालं, स्पर्धा झाल्यानंतर गोंधळ सुरू होतो. त्यामुळं आधीच आम्ही या स्पर्धेला गालबोट लागू नये किंवा एवढा मोठा कारभार केल्यानंतर कुठंतरी एखादं खुसपाट काढायचं आणि स्पर्धेला गालबोट लावायचं हे होऊ नये म्हणून आधी सिद्ध करतोय. म्हणून तुम्हाला आम्ही काय म्हटलं, तुम्ही सुद्धा आम्हाला काय सुचवा. आम्ही सगळी शहाणी आहोत असं समजत नाही. तुमच्या सुद्धा सूचनेतून कल्पनेतून काय द्या ना, आणि सगळे मिळून आपण करतोय. याच्यात आमचं पॉइंट आउट करण्याचं चुकीचे असेल लगेच करा, त्याच्यात काही दुमत नाही. कारण की बापू मागल्या वेळी गालबोट लागला होता, बापूने आता क्लिअर केले. म्हणजे एवढं करून पण कुस्तीसाठी जर परत आपल्या नावाला बदनामी येत असेल तर ते आत्ताचे क्लिप रेकॉर्डिंग करून ठेवा. स्पर्धा झाल्यानंतर कोण बोलल तर ती त्याला दाखवा. त्यावेळी दुसरा एखादा मुद्दा येऊ द्या. सचिनचा प्रश्न बरोबर आहे. असं का केलं त्याचं विश्लेषण बरोबर आहे साहेबांनी पण महिलाओं के लिए आप बढ़ाओ प्लीज. बढ़ाएंगे. तो इसलिए हम कोशिश में हैं और बात कर रहे हैं. धीरे धीरे स्पॉन्सर्स के साथ में हम बात करते रहते हैं कि हमें भी महिलाओं का स्तर को, पहलवानी के स्तर को तो सरकार देख रही है, ऊपर बढ़ा रही है, लेकिन इनामों के स्तरों को हम लोग इस पे फोकस करें. 5 कोटीचं बजेट. बापू सध्या पूर परिस्थिती आहे सगळं. आता पूर गेला, पुढच्या महिन्यात सामने आहेत. आता नाही, तोपर्यंत पूर वसरला आणि परत दुसरं पाणी येईल. तो पुढे कृपया विषय नका घेऊ. पूर परिस्थितीचा विषय आम्ही आता सामने घेत नाही. पुढच्या महिन्याच्या 20 तारखेला जागी दुसरं कोण असतं टिकेचं धनी झालं असतं. ठीक आहे, असू द्या. पुराला सुद्धा आमचं शेतकऱ्यांच्या बद्दल सहानुभूती आहे. आमच्या परीने जेवढी मदत आहे आम्ही करतोय, पण ते आम्ही कुठे गाजावाजा करून करत नाही. 100% केलेली आहे, पण गाजावाजा न करता आम्ही करतोय. पुराच्या शेतकऱ्यांच्या भावना आमच्या आणि त्यांच्याबद्दल आम्ही भावना स्पष्टपणे त्यांच्या मागे उभा आहे. आता पूरस्थितीचा प्रश्न नाही येतो. 57 साली हिंद केसरी झाले श्रीपती कंचनाळे, त्यांचे फोटो डिस्प्ले करा. पंडित नेहरूंचा हात असा घेतलाय, पण राजेंद्र प्रसादांनी मिठी मारली, कपडे लाल झाले, तर कंचनाळे असे उभे. तर मी कंचनाळे अण्णांना विचारलं काय झालं, म्हणले काय नाही, कुस्त्या झाल्या, नेहरूंनी घरला नेलं, पोशाख केला, जेवलो आणि दुसऱ्या दिवशी राह्या दिलं, कपडा लत्ता दिला, आलू घरी. इतका साधवणपणा आणि इतका पंतप्रधान आणि राष्ट्रपतींचा खेळाविषयीचं प्रेम होतं. आदल्या दिवशी 4:30 वाजले, 5 वाजता कुस्ती अंधार झाला. काय बापू झाला अंधार झाला म्हणून राजेंद्र प्रसाद म्हणले की कुस्ती उद्या सकाळी होती. म्हणून सकाळी 10:30 परत पंडित नेहरू, राजेंद्र प्रसाद आले, 10:30 कुस्ती झाली स्टेडियमला. म्हणजे इतकं त्याच्यासाठी हे करणारी माणसं आणि त्यांचा इतिहास आपण मांडणारे. काही लॉजेस बघितले, लॉज आहेत मी ज्यांच्या बरोबर येणार आहे ते. आता ऑलिम्पिकच्या जे आता उपाध्यक्ष आहे ना, आता या कुस्ती संघटनेचे अध्यक्ष आहेत, त्यांच्या जे 3 परदेशी पाहुणे आहेत त्यांची एक वेगळी सोय करणार आहे राहायला. ते 4 दिवस राहणार आहेत. ह्यांची काही VIP लोक आहेत, हे हॉटेल आहेत, समोरचे हॉटेल आहेत. आपण एक 8-10 हॉटेल्स बुक करणार आहे आणि हॉस्टेल्स घेतो. लेडीज जे येणार आहेत ते लेडीज हॉस्टेल आपण बुक करणार आहे. सगळे सरांशी बोलणार आहे. सगळे सरांचे लेडीज हॉस्टेल आहेत, रयत शिक्षण संस्थेचे लेडीज हॉस्टेल आहेत, त्यांना आपण मागणार आहे. ते देतात. आपल्याला गेल्या वेळी महाराष्ट्र केसरीच्या वेळेला मदत केली सगळ्यांनी, तसे आता ह्या वेळेला आपण मागणार आहे त्यांना. पुरुषांसाठी पण देतो, पुरुषांसाठी बी देतो. म्हणजे त्यांचे हॉस्टेल्स आहेत पुरुषांचे, त्यांच्याकरता आपण घेणार आहे. अडचण नाही. आणि साताऱ्यातल्या शहरातली लोक प्रचंड मदत करतात. असं काय आलं तर काही नकार करत नाही, देतात. रमेश शानबागने गेल्या वेळेला सुधीर नाना म्हणले काय अख्खं लॉज घेऊन टाक, काय असेल ते. खूप लोकांनी केले, खूप लोकांनी. ह्या लोकांनी सुद्धा सांगितलं जे काही जेवण आहे आपण, म्हणजे 2 जेवण 2000 लोकांची 8 दिवसात 8 ते 10,000 लोकांचे जेवण करायला आहे. प्लेयर्स लोकांना ते आपण स्टेडियमलाच बॅक साईडला त्या साईडला मंडप टाकून त्यांना पासेस देऊन तिथे जेवणार. पत्रकारांना एक जेवण आपल्याला द्यायचे, ते 4 दिवस आहे. एकच दिवस बापू, एकच दिवस 4 दिवस चालेल ना तुम्हाला. तुम्हाला पासेस देतो जेवण. बापू एकच प्रश्न आहे, आपण जी आहे ते आपण भाऊंच्या मार्फत बक्षिसाचा खर्च आम्ही करणार. 55 लाख रुपये. 55 लाख रुपये जो आहे जो बक्षिसाचा, तो ऑनली पवार फॅमिली आणि साहेबराव पवार. बाकी मग हे आमची जी पैलवान कंपनी आहे, कुणी 5 लाख आणणार, कुणी लाखभर रुपये आणणार. गेल्या वेळेला संजीव राजेंनी आम्हाला चांगली मदत केली, गोविंद मिलची, एकनाथ शिंदेनी आम्हाला चांगली मदत केली. परत मला वाटते बरेच जणांनी, मनोज घोरपडेंनी केली, चांगली मदत केली आम्हाला. ह्या वेळेला बी मनोज घोरपडे म्हणले बापू माझ्याकडे या, मी पाहिजे ती देतो.
सगळे म्हणजे असे भरपूर लोक आपल्याला मदत करणारे आहेत आणि हिंद केसरी सामने असल्यामुळं माणसं उत्साह येऊन आणखी मदत करतील. आणि एवढे मोठे सामने बाबा तुम्ही घेतले आम्ही आहे अशी मदत आपल्याला होईल. अजून 1 महिना आहे, 1 महिना दारोदारी फिरतो आम्ही. पत्रकार तुम्ही एक पगार मला द्याल चांगला चालेल काय टीम बनणार म्हणजे प्रत्येक आपल्या जिल्ह्यातून महाराष्ट्राची ट्रायल होणार त्याच्यातून महाराष्ट्राची टीम बनवून येणार आहे. त्याच्यामधून विशेष म्हणजे आहे सर्वात मोठी हिंद केसरीची जास्त आतापर्यंत ज्याच्यात जास्त रक्कम असलेली स्पर्धा आहे. त्यामध्ये महाराष्ट्रातले 5 ते 7 महाराष्ट्र केसरी खेळणार आहे. सिकंदर शेख, राक्षे, पृथ्वीराज मोहोळ, पृथ्वीराज पाटील, ट्रायल 8 माणसं देणार आहेत. त्याच्यातून महाराष्ट्राचे प्रतिनिधित्व करतील. त्याच्यामुळे इथे जास्तीत जास्त विशेष चांगल्या रीतीने आणि चांगल्या पैलवानांची स्पर्धा 30 पंचायत आणि दिल्लीकडचे 80 पंचायत असे मिळून 110 पंचायत. त्या पंचामध्ये इंटरनॅशनल ऑलिम्पिकला जे गेलेले पंच आहेत ते पंच जास्तीत जास्त चांगले येतात. इथं विशेष म्हणजे सातारचं किरण भगत पण त्याच्यामध्ये सहभागी होणार. त्याच्यामुळे लोकलचं जास्त करून किरण भगतवर जास्त हे असतं. आपसे निवेदन ये है कि हम हिंदुस्तान के इतिहास में ये आप स्पेशल मैं चाहूंगा कि आप अपने मीडिया के माध्यम से सबको बताएं कि हिंदुस्तान के इतिहास में पहली बार किसी इवेंट में इतनी धनराशि भारतीय शैली कुश्ती महासंघ के द्वारा राजेश्वर प्रतिष्ठान के द्वारा दी जा रही है पहलवानों को, जो कि आपको सबकी उसकी डिटेल है. और लगभग 1000 पहलवान जिसके अंदर अधिकारी, जिसके अंदर टेक्निकल ऑफिसर, टीमों के कोच, मैनेजर, स्टेटों के सेक्रेटरी, प्रधान, इंटरनेशनल बॉडी से आए हुए लोग, भारतीय शैली कुश्ती महासंघ के एग्जीक्यूटिव मेंबर, वो सारे आएंगे. तो लगभग 1000 कुश्ती से संबंधित लोग पूरे हिंदुस्तान से आप लोगों की ये सतारा की धरती पे एक इतना बड़ा आयोजन जो होने जा रहा है कि शायद ही हिस्ट्री में कभी इतने इनाम धनराशि के रूप में दिए जा रही है. और ये बहुत ही बड़ा आयोजन है और हम आप सबसे ये निवेदन करेंगे कि इसका आप लोग पुरजोर प्रचार करें ताकि कोई भी पहलवान, कोई भी शुभचिंतक, कोई भी कुश्ती से संबंधित आदमी सारे इसको देखने आपके सतारा जिले में जो शिवाजी महाराज की धरती है इस पे आए और अपना अपना आशीर्वाद सब बच्चों को, पहलवानों को देके जाए. क्योंकि आप लोगों का जो माध्यम है, तभी खेल को आगे बढ़ाने के लिए हम आप लोगों से यही अपेक्षा रखते हैं कि आप इसको पुरजोर इस चीज का प्रचार करें कि इतिहास में पहली बार इतना इनाम की धनराशि पुरुषों में भी और महिलाओं में भी दी जाए. सर ये पूछ रहे थे अभी सिलेक्शन सारे ट्रायल्स चल रहे हैं, उसके बाद ही, क्योंकि देखिए जो एक आप लोगों को भी पता है और हमें भी पता है कि इनविटेशन जब तक कि हम अलॉट नहीं कर सकते तब तक कि हम ट्रायल की घोषणा नहीं कर सकते. आज आप लोगों के सामने अलॉटमेंट हुआ है, आज आप लोगों के सामने से कल हम इस पे वर्क करेंगे, सारे सर्कुलर इश्यूज होंगे, सारी टीमों में जाएंगे सर्कुलर और वो अपने अपने निर्धारित ट्रायल्स लेंगे. क्योंकि मेरे को नहीं लगता कि इतनी धनराशि देख के कोई भी पहलवान बचेगा. सारे बड़े से बड़े पहलवान आपकी इस धरती पे अपनी प्रतियोगिता में पार्टिसिपेट करेंगे. हिंद केसरी टाइटल के लिए कितने आए? केसरी टाइटल में कम से कम नहीं तो आपको 100 पहलवान पहुंचेंगे. वहीं महिलाओं में 50 से लेकर 60 पहलवान टाइटल के रूप में पहुंचेंगे. और बाकी जो मेन, क्योंकि ये एक रूल है कि जो पिछले नेशनल की जो टॉप की 5 टीमें होती हैं उनकी 2-2 पार्टिसिपेंट, 2-2 टीमें भाग लेती हैं, जिसमें दिल्ली, कर्नाटका, महाराष्ट्र, एनसीआर, हरियाणा, इन सब की 2-2 राज्यों की टीमें पार्टिसिपेट करेंगी. और बीइंग महाराष्ट्र होस्ट है तो आपके 8 हिंद केसरी पहलवान प्रतियोगिता में पार्टिसिपेट करेंगे. गेल्या महाराष्ट्र केसरीला 70,000 लोक आले शेवटच्या दिवशी स्टेडियमला.
माझा प्रश्न दोन मातीचे दो अखाड़े रहते हैं इसमें प्रतियोगिता में, और 30 फुट का एक दायरा होता है। जो रूल है कि सेंटर से हम 9 मीटर की गोलाई करते हैं, तो लगभग 27 फुट तो हम उसको और अनुमानन वो मानते हुए कि कोई हमारा डेंजर जोन है, उसको देख के कि प्रोटेक्शन एरिया है, तो हम उसको एक 40 फुट राउंड में अखाड़े को 40 फुट का एक सर्कल बनाते हैं, जो हिसाब से 2 अखाड़े आपके तैयार होंगे, जिसके अंदर मिट्टी रहेगी, जिसके अंदर तेल होगा, क्योंकि अखाड़ा कोई ऐसे नहीं बनता है, आपको भी पता है उसके अंदर बहुत मेहनत होती है। अखाड़े में नींबू डालते हैं, कई तेल डालते हैं, कोई हल्दी डलती है, आपके दूध डालते हैं, तो बहुत घी डालते हैं, तो हर एक तरह से फिर वो अखाड़े की मिट्टी, ताकि वो जो 4 दिन की चैंपियनशिप है उसके अंदर सॉफ्टनेस बनी रहे और पहलवानों को इंजरी ना हो, क्योंकि मिट्टी आपकी जो है वो बहुत चीजों को हील करती है। वो खेलने का तो एक अलग माध्यम है, मिट्टी से ही आप लोगों ने देखा है कि हमने सबने जन्म मिट्टी से ही लिया है, तो मिट्टी बहुत चीजों की आपकी उपेक्षा मेडिकल में भी देखी जाती है, क्योंकि आप इतनी सारी चीजों को उसको मिलाओगे, हल्दी है, चंदन डलता है, नींबू डलता है, सरसों का तेल डलता है, तो सारी चीजों को मिला के ये कई दिन लगते हैं इसमें अखाड़े को तैयार होने। जी बिल्कुल, इस पे मैं बापू साहब से बात करूंगा कि इसमें कि हम और स्टेट एसोसिएशन साथ में इन्वॉल्व रहेगी कि मीडिया को कहीं पे भी कोई दिक्कत ना आए, क्योंकि मीडिया की ही कवरेज, फोटोग्राफ्स वगैरह, तो हम निश्चय ही उनको अखाड़े के पास में ही बैठने के लिए सुविधा उपलब्ध कराएंगे कि आप लोग बैठे और अपनी कवरेज करें। तो अखाड़े दोनों क्योंकि वर्किंग में रहेंगे, पहले दिन का जो हमारा ये रहता है सिस्टम कि पहले दिन तो हमारा वजन होगा 20 तारीख। वजन का जो टाइम होता है शाम के 6-7 बजे तक हम वजन लेते हैं। सुबह हमारी सारी टीमें आ जाती हैं, 3 से लेके 7 बजे तक का हमारा वजन का दौर रहता है। वजन में होता है, फिर उसी के अंदर हमारे टेक्निकल ऑफिशियल्स की मीटिंग होती है, जो कि हमारे टेक्निकल चेयरमैन बैठे हैं फेडरेशन के, ज्ञान सिंह जी, जो ओलंपियन है, ध्यानचंद अवार्डी आप। और उसके बाद अगले दिन की जो हमारी रूपरेखा ये होती है कि उसी दिन टाई डाल के हम अगले दिन सुबह में पहला राउंड करेंगे। 21 तारीख सुबह में एक राउंड हो जाएगा, शाम को आपकी ओपनिंग सेरेमनी होगी, जिसके अंदर अभी हम बात कर रहे हैं ओम बिरला साहब से टाइम लेने की, वो आएंगे, तो शाम को हमारा 4 बजे का ओपनिंग सेरेमनी है 21 तारीख। 21 तारीख को ओपनिंग होती है, क्योंकि विश्व की संस्था है हमारी UWW, उसके जो मेंबर आएंगे उनके साथ में ओपनिंग सेरेमनी होके आपके चीफ गेस्ट साथ में उसको ओपन करेंगे प्रतियोगिता को, और फिर आपकी कुश्तियां चालू रहेंगी। अगले दिन हम आपको सुबह में भी कुश्ती दिखाएंगे 22 तारीख को, और शाम को भी कुश्ती दिखाएंगे। 3rd 4th की जो कुश्ती होगी वो हम फाइनल वाले दिन सुबह के सेशन में कर देंगे, और फाइनल वाले दिन हम आपको केवल और केवल 15 कुश्ती जो निर्धारित समय है, वो फाइनल वाले दिन हमारे जो वजन है 8 और 5 13 वजन, और 3rd 4th दोनों की, हिंद केसरी महिला की और हिंद केसरी पुरुष की, उनकी कुश्तियां हम आपको फाइनल वाले दिन फाइनल सेशन में, ये हमारी रूपरेखा। उसके बाद आपकी इनामों की जो इनाम डिक्लेयर है हमारे द्वारा, वो इनाम दिए जाएंगे पहलवानों को, फिर कुश्ती की समाप्ति। 8 और 65 3 मिनट के हम 2 राउंड करेंगे। 70 और 75 80 हम 4 मिनट के 2 राउंड करेंगे। 85 और टाइटल गट 5 मिनट के 2 राउंड करेंगे। ये हमारा रहेगा पुरुषों में। जबकि सेमीफाइनल में जो भी पहलवान आ जाएंगे, चाहे वो वेट में आए चाहे वो टाइटल में हो, 1-1 मिनट बढ़ दिया जाएगा। यानी कि जो 5 मिनट का राउंड था वो 6 मिनट के 2 राउंड हो गए टाइटल और 85 में। उससे नीचे जो 4 मिनट के थे वो 5 मिनट के हो गए, उससे नीचे जो 3 मिनट के थे वो 4 मिनट के हो जाएंगे। ये तो रहेगा टाइमिंग का। और जबकि ये जो टाइटल में जो कुश्ती प्रतियोगिता होगी, चाहे वो महिला में हो चाहे वो पुरुष में हो, मैं आपके माध्यम से इसको क्लियर करूंगा सबके बीच में कि जो भी ये जो टाइटल में वजन है, जो 4 सेमीफाइनल हमारे पहुंचेंगे वो क्रॉस सेमीफाइनलिस्ट हो जाएंगे, और वो चारों को आपस में एक दूसरे से लड़ना पड़ेगा।
जैसे 1 की कुश्ती आएगी 4 से, 2 की आएगी 3 से, फिर जो 1 और 4 का विजेता होगा वो 2 और 3 के लूजर से लड़ेगा। इसी तरह से 1 और 4 का लूजर 2 और 3 के विनर से लड़ेगा। तो ये होगी 3 कुश्तियां और फाइनल, क्योंकि जो पहलवान इतने लंबे समय से तैयारी कर रहा है, इतने लंबे समय से तैयारी करके और प्रतियोगिता के अंत तक पहुंचा है, सेमीफाइनल में पहुंचा है, तो उसको हारने के बाद भी एक मौका है कि वो फाइनल में जा सके। कि पूरा को निष्कर्ष निकाल के हिंद केसरी जो होगा, जो टाइटल का असली हकदार होगा, वो आप लोगों के सामने ही होगा। इसी तरह से महिलाओं में भी यही है कि वजनों में तो 2 ठंड होंगे ही होंगे, और पुरुषों के हिसाब से भी 2 ठंड निकालेंगे, और महिला में जो हिंद केसरी होंगी उसमें भी सेमीफाइनलिस्ट जो 4 आएंगी वो भी एक दूसरे को आपस में लड़ेंगे। और महिलाओं में जो वजन, जो टाइमिंग रहेगा, वो महिलाओं में 3 मिनट के 2 राउंड रहेंगे, जबकि सिर्फ और सिर्फ टाइटल में हम 4 मिनट के 2 राउंड करेंगे। ये हमारा जो फाइनल वाले दिन, जो 23 नवंबर को हमारा फाइनल होगा, वो हम 4 बजे से उसका सेशन को शुरू करेंगे, और 7 बजे तक हमारा ये सारा फाइनल होके हम 8 बजे तक आपका कंप्लीट करके प्राइज डिस्ट्रीब्यूशन आपको सामने करेंगे। ये है कि जो 5 बार का ओलंपिक का मेडलिस्ट है, 5 बार का ओलंपिक का मेडलिस्ट, जिसने 5 लगातार ओलंपिक के मेडल कुश्ती में जीते हैं, उसका नाम है मिलेन लोपेज, जो क्यूबा का है और 140 किलो वजन का पहलवान है। हम प्रयास में है कि वो आपकी धरती पे 3 दिनों के लिए आए।